नमस्कार, मी सौ मनीषा नचिकेत भुर्के. इयत्ता तिसरी, विषय मराठी. पाठ 11वा, स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा. या पाठावरील आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे, गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला? उत्तर, गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडातील शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. 2, डेबूला कशाची हौस होती? उत्तर, कोणतेही काम मनापासून व नीटनेटके करण्याची डेबूला हौस होती. 3, डेबूचा जीव का तुटत होता? उत्तर, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख, दारिद्र्य म्हणजेच गरिबी पाहून डेबूचा जीव तुटत होता. 4, वयाच्या कितव्या वर्षी गाडगेबाबांनी घरदार सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला? उत्तर, वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरदार सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. 5, कीर्तन संपले की गाडगेबाबा काय करीत? उत्तर, कीर्तन संपले की आरतीच्या अगोदर गाडगेबाबा गर्दीतून पळून जात. 6, संत गाडगेबाबांना गाडगे महाराज असे का म्हणत? उत्तर, संत गाडगेबाबांकडे सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत. प्रश्न क्रमांक 2, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 1, लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नसे? उत्तर, समाजातील लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते. ते कर्ज काढून सण साजरे करीत होते. रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करीत होते. कोंबडे, बकरे यांचे बळी देत होते. लोकांचे हे वागणे डेबूला आवडत नसे. 2, गाडगे महाराजांनी मनाशी काय ठरवले? उत्तर, 4 चांगल्या गोष्टी लोकांना सांगितल्या तर कोणी आपले ऐकत नाही हे गाडगेबाबांच्या लक्षात आले. आई आपल्यासाठी कष्ट करते म्हणून आपण तिचे ऐकतो याचा विचार करून आपण लोकांसाठी अतोनात कष्ट करायचे म्हणजे लोक आपले ऐकतील व त्यांच्यात सुधारणा होईल असे गाडगेबाबांनी मनाशी ठरवले. 3, गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे? उत्तर, गाडगेबाबा कीर्तनातून लोकांना उपदेश करायचे. ते कीर्तनातून सांगायचे की आपणच आपले भले केले पाहिजे. देव आपल्यातच आहे, त्या देवाला जागृत करा. 4, गावात वस्तीत जाऊन गाडगेबाबा काय करायचे? उत्तर, ज्या गावी किंवा ज्या वस्तीत गाडगेबाबा जायचे तेथे खराटे, फावडी, घमेले गोळा करायचे. मग सर्व गाव झाडून काढायचे. शेणाने सारवून ते स्वच्छ करायचे. 5, गाडगेबाबांची देवपूजा कोणती? उत्तर, दुःखी व भुकेल्या माणसांना गाडगेबाबा मदत करायचे. उजाड गावे उभी करून त्यांनी लोकांना सेवेची प्रेरणा दिली. गाडगेबाबांनी अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोकांनाच देव मानले. रंजल्या गांजलेल्या लोकांची सेवा करणे हीच त्यांची देवपूजा होती. 5, गाडगेबाबांनी जनहिताची कोणती कार्य केली? उत्तर, गाडगेबाबांनी धर्मशाळा बांधल्या, काही नद्यांना घाट बांधले व पानपोया उघडल्या. गरीब, अनाथ, अपंग लोकांसाठी अन्नछत्रे सुरू केली. मुलांसाठी शाळा, कॉलेज, वसतिगृहे उभी केली. प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा व वाक्य पूर्ण करा. कंसामध्ये शब्द आहेत बघा. पसार होणे, पायाखाली घालणे, जीव तुटणे, पळ काढणे, पर्वा न करणे हे शब्द वापरून आपल्याला गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत.
अ. लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून टिंबटिंब काय पळ काढत असत. आ. सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर टिंबटिंब पायाखाली घातला. ई. आम्ही जवळ जाताच खार टिंबटिंब पसार झाली. ई. माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा टिंबटिंब जीव तुटू लागला. उ. खेळताना मार लागला तरी मुले टिंबटिंब पर्वा करत नाहीत. प्रश्न क्रमांक 4. वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते ते समजावून घ्या. दिलेल्या वाक्यावरून प्रत्येकी 2 प्रश्न तयार करा. वाक्य आहे बघा. गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावर्ते सुरू केली. आता ह्या वाक्यावरून 2 प्रश्न कसे तयार होतात ते पहा. पहिला प्रश्न. गरीब, अनाथ, अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले? दुसरा प्रश्न. बाबांनी कोणासाठी सदावर्ते सुरू केली? या दोन्हीही प्रश्नांची उत्तरे वरील वाक्यामध्ये येतात. वाक्य दुसरे. काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता. याच्यावरील 2 प्रश्न. 1. कोणाचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता? प्रश्न 2. काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून कोणाचा जीव तुटत होता? हे 2 प्रश्न तयार होतात. वाक्य 3. वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला. यावर तयार होणारे 2 प्रश्न पहा. 1. वयाच्या कोणत्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला? 2. वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी काय केले? हे प्रश्न तयार होतात. वाक्य 4. बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. यावर तयार होणारे प्रश्न. 1. बाबांनी धर्मशाळा कोणत्या परिस्थितीत बांधल्या? 2. स्वतः राबून कष्टून मदत मागून बाबांनी काय बांधल्या? हे 2 प्रश्न तयार होतात. वाक्य 5. गाडगेबाबांनी जात मानले नाही. त्यावर तयार होणारे प्रश्न. 1. गाडगेबाबांनी काय मानले नाही? 2. जात कोणी मानली नाही? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे वरील वाक्यामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 5. समानार्थी शब्द लिहा. अ. कष्ट. कष्टला समानार्थी शब्द श्रम. आ. ऋण. ऋणला समानार्थी शब्द कर्ज. ई. विश्व. विश्वला समानार्थी शब्द जग. ई. दंड. दंडला समानार्थी शब्द शिक्षा. उ. देह. देहला समानार्थी शब्द शरीर. उ. प्रेरणा. प्रेरणाला समानार्थी शब्द स्फूर्ती. प्रश्न क्रमांक 6. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. गरीब. गरीबच्या विरुद्ध श्रीमंत. 2. चांगले. चांगलेच्या विरुद्ध वाईट. 3. गोरा. गोराच्या विरुद्ध काळा. 4. स्वच्छ. स्वच्छच्या विरुद्ध घाणेरडा. प्रश्न क्रमांक 7. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगा. 1. त्याग करणे. त्याग करणे म्हणजे सोडून देणे. 2. घाम गाळणे. घाम गाळणे म्हणजे कष्ट करणे. 3. झिम्मड उडणे. झिम्मड उडणे म्हणजे गर्दी उसळणे. 4. पत्ता न लागणे म्हणजे मागमूस नसणे. 5. तडाखा देणे म्हणजे मार देणे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.